प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा आपण ऑनलाईन सर्व्हिसमध्ये एकत्र जमलेलो आहोत आणि देवाची कृपा आहे. आणि आज आपण विशेष करून हग्गय, जुन्या करारामध्ये हग्गय याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 11 मध्ये बघूया. आपण सर्व आनंदित असाल मी आशा बाळगतो आणि आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया. हग्गय याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 11 मध्ये मी वाचतो. दारवायश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदांचा प्रांताधिकारी सल्तिएल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोसबा यास हग्गाय संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते हे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाय संदेष्टाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्त पेशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची ताण भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भीक पडलेल्या पिशवीत टाकतो. 7व्या वचनामध्ये सेनाधीश परमेश्वर म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगराकडे जाऊन इकडे आणा. डोंगराजवळ जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रकट करीन असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. म्हणून तुम्हामुळे आकाशाने दहीवर आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे. मी देशावर आवर्षण बोलावले आहे, पर्वतावर, पिकावर, द्राक्षरसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसावर, पशुवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर आवर्षण बोलावलेले आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, धन्यवाद देतो परमेश्वर आजच्या वचनासाठी. या वचनाला तू आशीर्वादित कर. ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो होतोय, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या सर्वांकडे बायबल आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये हग्गाय याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 11 मध्ये तुम्ही वाचू शकता. आता याच्यामध्ये आपण जेव्हा पाहतो की सेनाधीश परमेश्वराच्या नावाने हग्गाय बोलला ना, परमेश्वराचं वचन त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि हग्गाय बोलला. या नावावरून हग्गायाने देवाचा अधिकार व सामर्थ्य यावर जोर दिला आणि आपल्याला याच्यामध्ये हे स्पष्ट होते. हग्गायाने जेव्हा आपण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की माझे लोक असे न म्हणता हे लोक म्हणतात ना, जेव्हा तुम्ही दुसऱ्या वचनामध्ये जेव्हा पाहता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सेनाधीश परमेश्वर म्हणतो हे लोक म्हणतात ना. हग्गायाने काय म्हटलं तिथं, माझे लोक असे म्हणता पेक्षा त्याने काय म्हटलं, हे लोक म्हणतात, अशी सुरुवात त्याने केली. यावरून परमेश्वर इस्रायल लोकांचा निषेध करीत होता असे दिसते. कारण की परमेश्वराने त्यांना सोडून दिले होते का? नाही. पण इस्रायल लोक परमेश्वरापासून दूर गेले होते आणि हे त्याला दाखवायचे होते. जेव्हा परमेश्वराचे लोक त्याच्यापासून दूर गेलेले होते परमेश्वरापासून आणि हे त्याला दाखवायचं होतं परमेश्वराला. आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये बघता की त्यांनी परमेश्वराची जी सेवा करणे सोडून दिले व ते स्वतःच्या कामात गुंग झाले होते, स्वतःच्या कामामध्ये गुंग झाले होते. तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पहा
परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही असे इस्रायल लोकांचे मत होते. बरोबर आहे. मानवी दृष्टीने हे बरोबर होते. पुष्कळ कामे करायची होती. शेती, स्वतःच्या घराची दुरुस्ती, बांधकाम आणि ही कामे करण्यासाठी थोडेच पुरुष होते. परंतु परमेश्वराचे मंदिर बांधायचे तर ही कामे सोडून द्यावी लागणार हे सर्वांना माहीत होतं. मंदिर परत बांधावे अशी खरोखरच परमेश्वराची इच्छा असेल का? त्या कधी आपण पाहिलं की जेव्हा त्यांनी ते जे म्हटले की मला कधी आपण पाहिलं की दुसऱ्या वचनामध्ये इकडे काय लिहिलेलं आहे की सेनाधीश परमेश्वर म्हणतो की हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. हे सर्व लोक आपल्या स्वतःच्या कामामध्ये मग्न झालेले होते आणि ते म्हणत होते की वेळ. आणि मानवी दृष्टीने कधी विचार केला की ही कारणे बरोबर आहेत असे वाटतं नाही, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने ही कारणे चुकीची असतात. कधी तुम्ही पहा, यशायाचा 55 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो. मंदिर ओसार पडले आहे ना, ते बांधण्याची वेळ अजून आली नाही ना असे तुम्ही म्हणता, पण तुम्ही स्वतः आपल्या तख्त पेशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? 4थ्या वचनामध्ये तुम्ही कधी पाहिलं तर ना त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वराने असा प्रश्न हग्गाच्या द्वारे विचारून इस्रायल लोकांना आव्हान केले. परमेश्वराचे मंदिर ना, इथे म्हटलेलं आहे की देवाचे मंदिर ओसाड पडले. आणि कधी तुम्ही पहा, देवाचे मंदिर ओसाड पडले असूनही इस्रायल लोक आपल्याच कामात गुंतले होते, स्वतःच्याच कामात गुंतले होते. म्हणून त्यांच्या दृष्टीने परमेश्वराला किंमत नव्हती असे या प्रश्नावरून परमेश्वर त्यांना सांगून त्यांचा निषेध करीत होता हग्गाच्या द्वारे. आणि वचन 5 ते 7 मध्ये तुम्ही कधी बघता की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. म्हणजे बंदीवासातून आल्यापासून तुम्हाला काय काय अनुभव आले याचा विचार करा असे परमेश्वर इस्रायल लोकांना सांगतो. परमेश्वर विशिष्ट परिस्थितीच्या द्वारे आपल्याला काय दाखवित आहे? परमेश्वराने आपल्यासाठी कोणतं कार्य केले आहे? आपण कुठे चुकलो? हे प्रश्न इस्रायल लोकांनी स्वतःला विचारावे अशी परमेश्वराची इच्छा होती. वचन 5 ते 7 मध्ये कधी तुम्ही पाहता की लोक पुष्कळ कष्ट करीत होते, परंतु त्यांना समाधान प्राप्त झाले नाही. शेतात पीक कमी झाले, खाण्याने तृप्ती होत नव्हती, ताण भागत नव्हती, पैसे पुरत नव्हते, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असमाधान होते. आणि या गोष्टीचा विचार करा, असे का घडले असेल? असे परमेश्वर हग्गाच्या द्वारे त्यांना पुन्हा विचारतो. म्हणजे प्रियांनो, या वचनात वचन 8 मध्ये या वचनामध्ये परिस्थितीवर उपाय सांगितला आहे. त्यांनी मंदिराच्या बांधकामावर पुन्हा लागावे असे परमेश्वर म्हणतो. त्यांनी हे काम आनंदाने पुन्हा सुरू केले तर परमेश्वर प्रसन्न होईल आणि त्याचा महिमा प्रगट होईल. त्यांनी मंदिराचे बांधकाम बंद केले होते, हे त्यांच्या वाईट परिस्थितीचे कारण होते. बांधकाम परत सुरू करणे हा त्या परिस्थितीचा उपाय होता. म्हणजे प्रियांनो, वचन 9 मध्ये जेव्हा आपण पाहतो हग्गाचा 1 अध्याय आणि वचन 9 मध्ये की या वचनात त्याच्या परिस्थितीचे कारण स्पष्ट सांगितले आहे. कधी तुम्ही पहा होशे 2:8 मध्ये सुद्धा की या वचनात त्याच्या परिस्थितीचे कारण स्पष्ट केले
धान्य सोने रुपे या देवाच्या देणग्या. तुम्ही आपण वाचूया होशे याचा 4 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, होशे याचा 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, तिला धान्य, द्राक्षरस व तेल पुरविणारा व जे सोने रुपे त्याने बाळ मूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करू देणारा तो मीच हे तिला माहीत नाही. माझ्या प्रियांनो, इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा करणे सोडून दिले. त्यामुळे परमेश्वराने या गोष्टी विपुलपणे त्यांनी देण्याचे थांबवले. आपण सुद्धा कधी आपल्या जीवनामध्ये कधी पाहिलं की आपल्याला दररोज प्रत्येक दिवशी परमेश्वराचं वचन वाचायला मिळतं पवित्र शास्त्राद्वारे, परंतु त्या वचनाला आपण मान व महत्त्व देतो का जेव्हा आपण परमेश्वराचं वचन वाचतो? परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतो आणि म्हणून आपण स्तवनाने व कृतज्ञतेने ते वाचावे. एवढेच नव्हे तर आपण त्या वचनाप्रमाणे आचरण सुद्धा करावे. इस्रायल लोक 2ऱ्या वचनामध्ये, इस्रायल लोक देवाला अवतरले होते, परमेश्वराला अवतरले होते. आपण देवाचे ऐकत नाही, तेव्हा अशीच परिस्थिती निर्मिती होती. अशा प्रसंगी परमेश्वर आपल्याला सोडून देत नाही माझ्या प्रियांनो. जेव्हा आपण परमेश्वरापासून दूर कधी जातो, याच्यामध्ये काय ते परमेश्वराला ते लोक अवतरले होते आणि आपण सुद्धा कधी कधी परमेश्वराचं वचन ऐकत नाही, तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होते. अशा प्रसंगी परमेश्वर आपल्याला सोडून जात नाही, परंतु परमेश्वराची आणि आपली सहभागिता राहत नाही. आपण पापात राहतो तेव्हा परमेश्वराबरोबरची आपली सहभागिता मोडली जाते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण परमेश्वराच्या आज्ञेत राहिले पाहिजे. कळत न कळत चुकून कधी आपल्या हातून पाप सुद्धा घडलं तर ताबडतोब पश्चाताप करून पापापासून दूर जा लगेचच. इस्रायल लोक 3ऱ्या वचनामध्ये कधी तुम्ही पाहिलं, हग्गाय याचा 1 अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, इस्रायल लोक देवाची सेवा करणे, मंदिर बांधणे सोडून देऊन स्वतःची कामे करीत होते. आणि तिथे कधी तुम्ही पाहिलं त्यांनी काय म्हटलं, तशीच मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही असे ते म्हणत होते. माझ्या प्रियांनो, आपल्याला सुद्धा परमेश्वराची सेवा करणे नको असते, म्हणून आपण पुष्कळदा अशाच प्रकारचे निमित्त पुढं करतो. काय म्हणतो आपण, आधी मला नोकरीत कायम होऊ द्या, म्हणजे परमनंट होऊ द्या. मग काय म्हणतो आपण, माझे घर बांधू द्या. माझी परिस्थिती वेगळी असती तर ना, असे बरेचसे कारण आपण सांगत असतो. अशी वेगवेगळी कारणे आपण सांगितलं जातं आपण जेव्हा आपण परमेश्वराची सेवा करणे आपल्याला नको असतं. परंतु यामुळे आपण परमेश्वराची सेवा करायला सुरुवात करू शकत नाही व त्यामुळे आपण आपला आशीर्वादाला वंचित होतो. 4थ्या वचनामध्ये कधी पाहिलं की परमेश्वराने इस्रायल लोकांना प्रत्येक गोष्टीत अपयश दिले. परमेश्वर त्यांच्याबरोबर परिस्थितीद्वारे बोलत होता, पण हे त्यांना समजले नाही. परमेश्वर आपल्याशीही, तुमच्या आणि माझ्यासोबत सुद्धा परिस्थितीद्वारे बोलतो. त्याचा निरोप समजून घेण्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहिले पाहिजे ना. तो आपल्याशी बोलतो आणि म्हणून आपल्याला प्रार्थनेमध्ये राहणे गरजेचे आहे. आपण काय म्हटलं पाहिजे,
हे परमेश्वरा, तू मला काय सांगत आहेस? तुझा दास किंवा दासी ऐकत आहे. आणि अशी वृत्ती असणे आपल्याला जरुरीची आहे. 5व्या वचनामध्ये कधी पाहाल माझ्या प्रियांनो, आपण देवाचे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, पण इस्रायल लोकांची घरे मात्र सुशोभित होती. यावरून ते कोणत्या गोष्टीला प्राधान्य देत होते हे स्पष्ट दिसते. माझ्या प्रियांनो, आपण आपल्या जीवनात कोणाला, कशाला प्राधान्य देतो? आपल्या पगारातून आपण परमेश्वराच्या कार्यासाठी किती देतो? आपली करमणूक करून घेण्यासाठी आपण किती वेळ घालवतो? स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी, करमणूक करण्यासाठी आपण किती वेळ घालवतो? परमेश्वराच्या सेवेत आपण किती वेळ खर्च करतो? मंडळीच्या कार्यात आपण भाग घेतो का? या प्रश्नाच्या उत्तरावरून आपण कोणाला प्राधान्य देतो हे आपल्याला समजेल माझ्या प्रियांनो. 6व्या वचनामध्ये कधी तुम्ही पाहिलं, याच्यामध्ये लिहिलं आहे की डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, अशी आज्ञा देवाने केली, परमेश्वराने केली. परमेश्वराचे मंदिर बांधण्यात यावे म्हणून इस्रायल लोकांना खूप कष्ट करावे लागले. त्याचप्रमाणे आपणही परमेश्वराची सेवा करताना खूप कष्ट करण्यासाठी तयार असावे माझ्या प्रियांनो. आपण परमेश्वरासाठी जे काही करतो ते उत्तम रीतीने केले पाहिजे. परमेश्वराची सेवा करताना हयगय, निष्काळजीपणा किंवा आळस कधीच करू नये. 7व्या वचनामध्ये तुम्ही कधी पाहिलं की सर्व काही परमेश्वराच्या हाती असतं, सर्व काही, आणि परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय काही मिळत नाही. आपण कितीही गोष्टी मिळविल्या, कितीही आपण मिळवण्याचा प्रयत्न केल्या, तरी परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय पुरणार नाहीत. कितीही पगार असू द्या, कितीही आपल्याकडे धनाढ्य आपण संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करा, कितीही आपण सर्व काही करण्याचा प्रयत्न करा, परंतु सर्व काही व्यर्थ होतं. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय काही पुरणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं एका वचनामध्ये आपण पाहूया. लूका सुवर्तमान 12वा अध्याय आणि 39 ते 31 मध्ये. सर्वांकडे बायबल आहे. लूका सुवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 29 ते 31 मध्ये. लूका सुवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 29 ते 31 मध्ये. तसेच काय खावे काय प्यावे त्याच्या मागे लागू नका, अथवा मनात अस्वस्थ राहू नका, कारण जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात, परंतु तुम्हास त्याची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही त्याचे राज्य मिळविण्यात झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हास मिळतील. पहा वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. लूका सुवर्तमानाचा 12वा अध्याय आणि 39 ते 31 वचनामध्ये, 31 वचनामध्ये, तुम्ही सर्वात प्रथम त्याचं राज्य मिळविण्यात झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हास मिळतील. म्हणजे प्रियांनो, आपण परमेश्वराचं राज्य, परमेश्वराच्या कार्यासाठी, मंडळीमध्ये एकत्र येऊन प्रार्थनेसाठी, परमेश्वराच्या कार्यासाठी आपण नेहमी तयार असणं गरजेचं आहे. कारण की परमेश्वराचा आशीर्वाद कधी तुम्ही पहा, तुम्ही आणि मी अनुभव घेतलेला आहे की परमेश्वराच्या मत्ती सुवर्तमान 19 अध्याय आणि 26 वचनामध्ये म्हटलेलं आहे की विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. माझ्या प्रियांनो, आपण कितीही कारण सांगू
काही करू परमेश्वराच्या कार्यासाठी ना, जिथे त्याप्रमाणे त्यांनी म्हटले की मंदिर बांधण्याची वेळ अजून आली आहे. आपण सुद्धा बरेचसे कारणं सांगत असतो परमेश्वराच्या कार्यासाठी. मला नोकरीमध्ये पहिले आधी परमनंट होऊ द्या, मला चांगली नोकरी भेटू द्या, मी तयार राहील परमेश्वराच्या कार्यासाठी. आज मी काही देऊ शकत नाही दशमांश परमेश्वराला, परंतु मला चांगली नोकरी, माझा पगार होऊ द्या, मी परमेश्वराला दशमांश देईल, मी परमेश्वराच्या कार्यासाठी काही देईल. मग कधी कधी आपण म्हणतो माझं घर बांधू द्या, मी सर्व काही देईल. आणि मग म्हणतो आपण माझी परिस्थिती वेगळी असती तर मी परमेश्वराच्या कार्यासाठी नेहमी तयार राहिलो असतो. अशी वेगवेगळी कारणं आपण सांगतो माझ्या प्रियांनो. परंतु आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की परमेश्वराने मला हे सर्व काही दिलेलं आहे, हे सर्व काही मला परमेश्वराने दिलेलं आहे, मी प्राधान्य कोणाला देत आहे ना. आपण स्वतः विचार केला पाहिजे की मी माझ्या पगारातून परमेश्वराच्या कार्यासाठी किती देतो. मी माझं करमणूक करून घेण्यासाठी आपण किती वेळ घालवतो मनोरंजन करण्यासाठी, आणि आपण परमेश्वराच्या सेवेत आपण किती वेळ राहतो, मंदिरच्या कार्यात आपण किती भाग घेतो. माझ्या प्रियांनो, हे प्रश्न कधी आपण स्वतःला विचारले तर आपल्याला समजेल की मी कोणाला प्राधान्य देत आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, ज्याप्रमाणे लूक सुवर्तमान याचा 12वा अध्याय 31व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला आकाश कपाटे उघडून जेव्हा आपल्याला मिळतो, कशामुळं? लूक सुवर्तमान याचा 12वा अध्याय 31व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की पहिले तुम्ही त्याचं राज्य मिळवण्यात झटा, म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळेल. म्हणून काय खावं काय प्यावं याच्या मागे लागू नका, तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका. परमेश्वर आपल्या सोबत आहे माझ्या प्रियांनो. आपण परमेश्वरासाठी आहोत. म्हणून आपण मनामध्ये विचार करूया की खरोखर मी माझं जीवन जे परमेश्वराला दिलेलं आहे, खरं मी परमेश्वराच्या कार्यासाठी मी त्याचा उपयोग करतो का? आणि नसेल तर पुन्हा आपण पश्चाताप करून परमेश्वराकडे येऊया. परमेश्वर क्षमाशील आहे आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. आपण जेव्हा परमेश्वराजवळ येतो, आपण पश्चाताप करतो की परमेश्वर मी चुकलो, तुझ्या वचनाप्रमाणे तू मला जे आज्ञा दिलेल्या आहे त्या आज्ञेचं मी पालन करावं, मी आचरण करावं. कारण की आपला प्रभू येशू ख्रिस्त हा सृष्टीकर्ता परमेश्वर आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. आणि आज आपण विशेष प्रार्थना करू जितकी व्हिडिओमध्ये आहे. आणि खरोखर आजच्या स्थितीला सुद्धा परमेश्वर आपल्यासोबत आहे. कोणत्याच प्रकारची आपण चिंता करता कामा नये, परंतु आपण प्रथम स्थान त्याला द्यावं. कोणतीही कारण न सांगता आपण परमेश्वराच्या कार्यासाठी तयार राहावं. धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी, या सुंदरशा वचनासाठी. आणि तुम्हासाठी सुद्धा ही परमेश्वराने जे काही आज वेळ आपल्याला दिलेली आहे, तुम्ही जे मन लावून वेळ काढून जेव्हा परमेश्वराचा संदेश तुम्ही ऐकत आहात आणि परमेश्वराचं वचन ऐकत आहे, परमेश्वर तुम्हाला खरोखर आशीर्वादित करेल. आमेन. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्त, मान व महिमा देतो परमेश्वर. आम्ही स्वतःला जे प्रश्न विचारले, हो परमेश्वर, आम्ही आमच्या पगारातून तुला किती देतो? हो परमेश्वर, आम्ही आमच्या करमणुकीसाठी वेळ किती देतो आणि तुझ्या कार्यासाठी किती वेळ देतो? परमेश्वर, तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आम्ही तुला प्रथम स्थान द्यावं आणि तुझ्या वचनात आम्ही राहावं, तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, म्हणून तू आम्हाला आशीर्वादित कर. हो परमेश्वर, तुझ्याद्वारे आम्ही जितकी कमावतो, जितकी करतो, पण ते सर्व व्यर्थ आहे. परंतु तुझा आशीर्वाद जेव्हा आमच्यावर आहे तर आम्हाला कोणत्याच प्रकारची कमतरता पडू देत नाहीस. धन्यवाद देतो परमेश्वर आजच्या दिवसासाठी, ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दिली आहेस म्हणून. परमेश्वर, ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणते. आमेन. प्रेज द लॉर्ड.